गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची खास रोरो सेवा सुरू होणार आहे। 23 ऑगस्ट पासून एक दिवसाआड ही सेवा सुरू होईल। रोरो सेवेच्या यशस्वीतेबाबत चाकरमानी साशंक आहेत। रोरो सेवेचा लाभ घेण्यासाठी 2.5 तासांचा प्रवास करावा लागतोय। मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीतून चाकरमान्यांची सुटका व्हावी यासाठी कोकण रेल्वेनं खास गणेशोत्सवासाठी रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। एका वेळी 40 कार रेल्वेतून नेल्या जाणार असून 23 ऑगस्ट पासून एक दिवसाआड ही सेवा सुरू राहील। मात्र याचा कितपत लाभ होईल याबाबत चाकरमानी साशंक आहेत। या गाडीला कोकणात नांदगाव रोड हा एकमेव थांबा आहे। दक्षिण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या रोरो सेवेला थांबा नाहीये। त्यामुळे 2 जिल्ह्यातील गणेश भक्तांना या सेवेचा काहीच उपयोग होणार नाहीये। रोरो सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांना 2.5 तासांचा प्रवास करत कोलाडला यावं लागणार आहे। शिवाय 16 गाड्यांचं बुकिंग झालं नाही तर फेरी रद्द करण्यात येणार आहे। आयत्या वेळी फेरी रद्द झाली तर करायचं काय असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती होण्याची भीती व्यक्त केली जाते। गणेश भक्तांना त्याचा काही उपयोग होणार नाहीये, कारण ती मुंबई ठाणे डोंबिवलीवरून जे गणेश भक्त आपली 2-2.5 तासाचा प्रवासून कोलाडला येणार आणि कोलाडवरून ती गाडी लोड करून सिंधुदुर्गात एक थांबा आहे आणि सिंधुदुर्गातील थोड्या लोकांना फायदा होऊ शकतो त्याचा, पण रत्नागिरी रायगड येथील गणेश भक्तांना त्याचा काही उपयोग नाहीये। त्यापेक्षा एखादी पॅसेंजर गाडी त्यांनी सोडली तर हजारो गणेश भक्त येऊ शकतील आणि कमी खर्चात ते पोहोचू शकतील आपापल्या गावी त्यामध्ये।